नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही इंग्रजी कॉमर्स घेतलं असेल, इंग्लिश कॉमर्स असेल किंवा मराठी कॉमर्स असेल तर तुमच्यासाठी ही खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्याचबरोबर आर्ट्सला जरी असाल तरी ही व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, कारण अर्थशास्त्र हा विषय इंग्लिश आर्टला सुद्धा आहे, मराठी आर्ट्सला सुद्धा आहे, इंग्लिश कॉमर्स आणि मराठी कॉमर्सला सुद्धा आहे. त्यामुळे तुमचा अर्थशास्त्र विषय असेल तर ही व्हिडिओ संपूर्ण बघा. पहिल्या प्रकरणावर आपण चर्चा करतोय. या प्रकरणाशी रिलेटेड जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही या अर्थशास्त्र या प्रकरणाच्या पहिलं जे प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, याच्या नोट्स तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळतील. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला प्रकरण आहे आपलं बेसिक कन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स. आता याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. अर्थ म्हणजे तुम्हाला पैसा आपल्याला माहिती आहे, जिथं सगळा म्हणजे अर्थ म्हणजे पैसा आपल्याला माहिती आहे, परंतु आता नुसतं पैशातच नाही तर खूप डिटेल्समध्ये आपल्याला यावर्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर आपल्याकडे अर्थशास्त्र विषय नव्हता, तरी भूगोलामध्ये आपण काही अर्थशास्त्राच्या संकल्पना ज्या आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला यावर्षी सुद्धा होणार आहे. ओके, तर सुरू करूयात. पहिलं प्रकरण, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना नेमक्या कोणकोणत्या आहेत त्यावरती आज आपल्याला या पहिल्या प्रकरणात चर्चा करायची. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, या ठिकाणी मी दोन्ही याच्यामध्ये लिहिले, म्हणजे दोन्ही प्रकारच्या मुलांना प्रॉब्लेम नाही होणार की बाबा या ठिकाणी मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचं मिनिंग काय, अर्थ काय बाबा, अर्थशास्त्राचं मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचा अर्थ नेमका काय आहे त्यावरती आपण या पहिल्या स्लाइडवरती चर्चा करूयात. बघा, इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. द ओरिजिन ऑफ द टर्म इकॉनॉमिक lies in the Greek word economia, okay, economia, which means management of the household. बघा, या ठिकाणी अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र म्हणजे ज्याचा समाजाशी थेट संबंध येतो, असं हे एक सामाजिक शास्त्र आहे. आणि हे अर्थशास्त्र जे आहे, या अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स, याचा जो मूळ शब्द जो आहे, हा शब्द जो आहे तो मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ग्रीक शब्द काय आहे? आयकोनॉमिया हा एक ग्रीक शब्द आहे. या ग्रीक शब्दापासून इकॉनॉमिक हा शब्द जो आहे तो आलेला आहे. ओके, याचा अर्थ काय? आयकोनॉमियाचा अर्थ असा होतो की कौटुंबिक व्यवस्थापन, म्हणजे कुटुंबाचं व्यवस्थापन करणे म्हणजे आयकोनॉमिया. आणि या आयकोनॉमिया शब्दापासून अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक हा जो शब्द आहे तो आलेला आहे मूळ ग्रीक शब्दापासून. एखादी रिकामी जागा किंवा एका वाक्यात उत्तरासाठी येऊ शकतो हा प्रश्न. ओके, आता यानंतर पुढे आपण जाऊयात. इकॉनॉमिक इज referred to as a queen of social science by Paul Samuelson. बरं का, Paul Samuelson's economics deal with the economic aspect of human behavior. It's deal with how human beings satisfy ultimate wants with limited means. याच्यामध्ये बघा, इकॉनॉमिक्स इज रेफर्ड टू अ क्वीन ऑफ सोशल सायन्स. क्वीन म्हणजे काय बाबा? राणी. सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र, म्हणजे अर्थशास्त्र जे आहे ते इतर सामाजिक शास्त्राची राणी आहे. बघा, या ठिकाणी मराठीमधून सुद्धा आहे. पॉल सॅम्युएल्सन, बरं का, सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन एक सामाजिक शास्त्रांची राणी असं केलेलं आहे. आणि अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतात हे हाताळले गेलेले आहे. म्हणजे आपल्या माणसाच्या मर्यादा ज्या आहेत ना, त्या गरजा ज्या आहेत त्या अमर्यादित गरजा वाढत जातात प्रत्येक वेळेस, आणि त्या वाढणाऱ्या गरजा ज्या आहेत त्या आपल्याकडे असणाऱ्या मर्यादित साधन संपत्तीच्या हातातून सहाय्याने त्या आपल्या अमर्याद गरजा पूर्ण करायच्या. पृथ्वीवरती पेट्रोल असेल, डिझेल असेल, पाणी असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इतर जितकी मूलद्रव्य असतील, काही असू दे, पृथ्वीवर ते मर्यादित आहे. पण या मर्यादित साधनांच्या सहाय्याने आपण अमर्याद आपल्या गरजा ज्या आहेत त्या भागवत असतो, आणि हेच काम जे आहे ते इकॉनॉमिकमधून होत राहतं. लेट्स अंडरस्टँड द नेचर ऑफ इकॉनॉमिक्स विथ रिस्पेक्ट टू सम पॉप्युलर डेफिनेशन्स. तर अर्थशास्त्राच्या काही प्रसिद्ध व्याख्यांचा अभ्यास करून या विषयाची अधिक माहिती आपण आता मिळूयात. आता तो इथं सांगितलं बाबा, रिफ्रेश युअर मेमरी. आपली थोडीशी मेमरी रिफ्रेश करायची आहे, थोडं आपल्याला आठवायचं आहे. काय आठवायचं आहे? हॅव यू स्टडीड द फॉलोइंग कन्सेप्ट्स इन द प्रिव्हियस टेक्स्ट बुक्स. म्हणजे खालील काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुम्ही मागच्या याच्यामध्ये अभ्यासल्यात का, मागच्या वर्गांमध्ये. बघा, टाईप्स ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. एक आहे कॅपिटलिझम, सोशलिझम आणि मिक्स इकॉनॉमी. इकॉनॉमिक म्हणजे अर्थव्यवस्थेचे काही 3 प्रकार आहे. पहिली गोष्ट कॅपिटलिझम म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था.
दुसरी गोष्ट सोशलिझम म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, आणि तिसरी गोष्ट म्हणजे मिक्स इकॉनॉमिक म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय बाबा, जिथं नियंत्रण जे आहे ना, सरकारचं काहीच नसतं नियंत्रण, म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळे भांडवलदार जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना खाजगी स्वरूपामध्ये असतात. सगळ्याच गोष्टी तुमच्या खाजगीच, म्हणजे कुठल्याही वस्तूची जी मालकी आहे ती सरकारची नाही तर ती खाजगी स्वरूपाची मालमत्ता असते. कुठल्याही गोष्टी कंपन्या असू दे काही असू दे सगळं खाजगीकरण खाजगी असतं तिथे. त्याच्यानंतर समाजवाद, म्हणजे इथं समाजवाद म्हणजे सोशलिझम म्हणजे काय, तिथं सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त काही सेवा असतील किंवा कुठल्याही प्रकारचे उद्योग वगैरे असतील त्याच्यामध्ये सरकारचा किंवा सगळ्यांचा हस्तक्षेप सारखा असतो. आणि त्याच्यानंतर मिक्स अर्थव्यवस्था म्हणजे इथं भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थव्यवस्थेचं जिथं संमिश्र आपल्याला आढळतं, मिश्रण आढळतं, ती आपली मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स इकॉनॉमी. आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मिक्स्ड अर्थव्यवस्था असं म्हटलं जाते, म्हणजे मिक्स इकॉनॉमी आहे असं आपण म्हटलं जातं, म्हणू शकतो. ओके, आता यानंतर पुढे जाऊयात. आता तर हे 3 अर्थव्यवस्थेचे आपण प्रकार पाहिले. आता थोडं पुढे जाऊ, पुढच्या स्लाइडवरती काय बघूयात. बघा या ठिकाणी आता पुढे जर आपण विचार केला तर पुढे आपल्याकडं एक आहे कौटिल्यज व्ह्यूज ऑन इकॉनॉमिक्स. आता कौटिल्य याचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन काय. कौटिल्य एक खूप मोठा अर्थतज्ञ होता, म्हणजे खूप मोठा अर्थतज्ञ. त्यांचं एक कौटिल्याचे अर्थशास्त्र हे पुस्तक जे आहे ते सुद्धा आपण वाचलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे त्या पुस्तकाविषयी. बघा या ठिकाणी बघा, अर्थ मीन्स वेल्थ. ओके, अर्थ म्हणजे बाबा तुमचं पैसे. ओके, मीन्स वेल्थ अँड शास्त्र मीन्स सायन्स. अर्थशास्त्र implies the science of acquiring and meaning and managing wealth. माझं इंग्लिश थोडंसं कच्चं आहे त्यामुळे मी उच्चार थोडेसे चुकतील, पण मी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. इसेन्शियली अर्थशास्त्र इज अ treatise ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी इन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स. म्हणजे या ठिकाणी बघा ना, कौटिल्य यांचं मत काय आहे बघा इथे दिले. कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती. अर्थ मीन्स वेल्थ म्हणजे तुमची संपत्ती. कौटिल्य यांचं मत काय होतं की बाबा अर्थ म्हणजे संपत्ती आहे. आणि शास्त्र मीन्स सायन्स, आणि शास्त्र म्हणजे काय बाबा तुमचं विज्ञान आहे, बरं ना. शास्त्र म्हणजे विज्ञान, हे बरोबर आहे. ओके, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन, म्हणजे जी काही तुमची संपत्ती आहे तिचं संपादन करणे आणि व्यवस्थापन करणे, बरोबर ना. अर्थशास्त्र implies the science of acquiring and managing wealth, म्हणजे तुमची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं संपादन करणं म्हणजे काय, ती संपत्ती घेणं, ती संपत्ती गोळा करणं आणि त्याचबरोबर तिचं व्यवस्थापन करणं. व्यवस्थापन म्हणजे ती जी संपत्ती आहे तिच्याकडे नीट पाहणं, त्या संपत्तीचा योग्य उपयोग करणं, तिला सांभाळणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ह्याच्यामध्ये काय सांगितलं, अर्थशास्त्र इज अ treatise on political economic in its broadest sense. म्हणजे इथं काय सांगितलं की बघा या ठिकाणी मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. आता कौटिल्य जे आहेत यांना हे खूप जुने अर्थशास्त्र, सर्वात पहिले म्हणायला गेलं तर भारतातले काही हरकत नाही आहे. आणि त्यांनी जो ग्रंथ लिहिला कौटिल्याचे अर्थशास्त्र, आता त्या ग्रंथाचं नाव जरी अर्थशास्त्र असलं ना तर या ग्रंथामध्ये एखादा राजा कसा असावा, राजकारणावरचा बरेचशा मुद्दे याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून हा ग्रंथ त्या काळामध्ये त्यांनी लिहिला होता. आणि त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडीत खूप चांगल्या संकल्पना त्याच्यामध्ये होत्या. ॲक्च्युली याच्यामध्ये एखादा राजा कसा असावा, राजाने कसं काम करावं, राजाने राजाचा दिवसभराची दिनचर्या कशी असावी, या संदर्भातल्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये दिसतात. म्हणून हा राजकारणावरचा एक ग्रंथ होता, राजकीय ग्रंथ होता, पण त्याच्यामध्ये अर्थशास्त्राची बीजं जी आहे ती या ठिकाणी रोवलेली दिसतात मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. की पॉईंट्स बेस्ड ऑन कौटिल्याज व्ह्यूज, म्हणजे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे काही महत्त्वाचे मुद्दे. त्याचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन कसा होता, इकॉनॉमिकल दृष्टिकोन त्याचा जो आहे ना तो कसा होता, ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा या ठिकाणी क्रुशियल रोल ऑफ द स्टेट ऑफ ऑर गव्हर्नमेंट, म्हणजे सरकार असेल किंवा राज्य असेल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आज सुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, महाराष्ट्राच्या किंवा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर तिथं कुठलं सरकार आहे, त्या सरकारचा दृष्टिकोन अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा नेमका कसा आहे, तिथून त्या अर्थव्यवस्थेच्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत असतात, हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, फोकस ऑन क्रिएशन्स ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू इन्श्युअर वेलफेअर ऑफ द स्टेट, संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण.
काय मत आहे इथं? कौटिल्य काय म्हणतं की बाबा संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, की संपत्ती म्हणजे अर्थशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याचा, की जे कुठलं सरकार असेल किंवा काही असेल, राजा असेल, एखादा राज्याचा राजा असेल किंवा एखादं सरकार असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे की बाबा संपत्ती निर्माण करण्यावर फोकस केलं पाहिजे, की तुमच्या राज्याची संपत्ती वाढली पाहिजे, त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि त्याच्यावर फोकस करून त्या माध्यमातून समाजाचं कल्याण कसं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. परंतु अर्थशास्त्राच्या या कौटिल्याचा जो काही व्ह्यूज आहे, त्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्या उलट्या गोष्टी आज आपल्या भारतामध्ये तरी घडत आहेत. तुमचं रेल्वेचं खाजगीकरण होत आहे, बऱ्याचशा सरकारी कंपन्या खाजगी कंपन्यांचं खाजगीकरण करत आहे. म्हणजे सरकारच्या हातामध्ये जी काही उत्पादनाची साधनं आहेत तिला आज खाजगी स्वरूपाचा रोल येत आहे. त्याच्यामुळे संपत्ती वाढण्याच्या ऐवजी सरकारची पर्सनल संपत्ती जी आहे ती कमी कमी होते की काय, असा एक दृष्टिकोन या ठिकाणी निर्माण आपल्या देशामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे त्या शासनाने किंवा त्या राजाने, कुठलाही असू दे, राज्य असू दे किंवा काही त्या राज्याचं गव्हर्नमेंट असू दे किंवा स्टेट असू दे. ठीक आहे. पुढे बघा, नीड फॉर इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी फॉर गुड गव्हर्नन्स. म्हणजे काय, सुशासनासाठी म्हणजे चांगलं गव्हर्नन्स निर्माण करण्यासाठी, चांगलं शासन निर्माण करण्यासाठी कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता आहे. म्हणजे चांगली एक प्रशासन व्यवस्था तुमच्याकडे असली पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे प्रशासन व्यवस्था, म्हणजे प्रशासनामध्ये असणारी व्यवस्था चांगली असली पाहिजे. नेते तर तुम्ही निवडून देता, पण त्यांच्या जोडीला प्रशासन असतं. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा प्रशासनाचे बरेचसे भाग असतात किंवा तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार वगैरे असतात, तो प्रशासनाचा भाग झाला. एखाद्या नगरपालिकेचा CEO झाला किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे नगरपालिकेमध्ये सरकारी कर्मचारी झाले, ते प्रशासनाचे भाग झाले. आणि हे जे प्रशासनातले जे काही लोक आहेत त्याचं सुशासन झालं पाहिजे, ते सुशासित असलं पाहिजे, त्यांच्याकडे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे तिथं. ओके. आणि ते कार्यक्षम असलं पाहिजे. अशा प्रकारच्या यंत्रणेची उभारणी या ठिकाणी केली पाहिजे असं कौटिल्याला वाटतंय. त्याचबरोबर आपल्याकडे या ठिकाणी तो सांगतोय चौथा मुद्दा, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इनटू अर्थशास्त्र. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये राजकीय संकल्पनांचे संकलन करणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे. हा झाला कौटिल्याचा दृष्टिकोन. आता या ठिकाणी बघा इथं काय म्हटलं की बाबा, डू यू नो कौटिल्य वॉज अ ग्रेट स्टेटमॅन, philosopher, economist and royal advisor during the Maurya period. He is also now by the name of the name Chanakya or Vishwagupta. Kautilya authored the ancient Indian political treatise the Arthashastra. बघा या ठिकाणी इथं आपल्याला दिसून येतं की कौटिल्य हे मौर्य कालखंडातील एक महान राजकारणी होते. ॲक्च्युली ते तत्वज्ञानी होते, अर्थशास्त्रज्ञ होते आणि राजकीय सल्लागार होते. एक नवीन राजा त्यांनी इतके जबरदस्त त्यांचं ज्ञान होतं, त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बळावरती खूप मोठं काम केलेलं आहे. तसेच त्यांना चाणक्य किंवा विश्वगुप्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवरती एक ग्रंथ लिहिला होता आणि त्याचं नाव आहे अर्थशास्त्र. हा ग्रंथ जो आहे तो खूप जुना ग्रंथ आहे मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या अनुषंगाने. ठीक आहे. आता या ठिकाणी हा ग्रंथ जो आहे तो मूळ संस्कृतमध्ये लिहिला होता. ग्रंथ कौटिल्याने जो काही ग्रंथ लिहिला होता तो संस्कृतमध्ये. बघा इथं दिसते कौटिल्य अर्थशास्त्र, मूळ संस्कृत संहिता व संपूर्ण मराठी भाषांतर दिले इथं, म्हणजे हा मूळ ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला होता. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. आता इथं भारताच्या बाहेरचे काही इकॉनॉमिस्ट आहेत त्यांचं बघूयात आपण काम काय आहे. ॲडम स्मिथ हे खूप मोठं नाव आहे मित्रांनो. डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स याचा जर विचार केला की ॲडम स्मिथ्स वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजे ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित, वेल्थ म्हणजे संपत्ती, आणि त्या संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची जी व्याख्या ॲडम स्मिथ यांनी केली ती नेमकी काय होती. ॲडम स्मिथ सगळ्यात जबरदस्त आणि महान मोठं नाव आहे त्यांचं या अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून. बघा क्लासिकल इकॉनॉमिस्ट Adam Smith, also regarded as the father of economics, has given the wealth-oriented definition of economics. Out of his many literary contribution to economics, he is most famous for his 1776 piece of work, okay, an inquiry into the nature and causes of wealth of nation. Adam Smith डिफाईन्स इकॉनॉमिक्स ॲज अ सायन्स ऑफ वेल्थ. या ठिकाणी बघा ना, क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडम स्मिथ ऑल्सो रिगार्डेड ॲज द फादर ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे ॲडम स्मिथ जे आहे ना त्यांना सनातनवादी
अर्थशास्त्र म्हटलं जातं, अर्थशास्त्रज्ञ म्हटलं जातं. आणि ते अर्थशास्त्राचे जनक, फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे काय, की हे अर्थशास्त्राचे जनक आहे असं म्हटलं जातं. सुरुवात त्यांनी केली, खूप चांगल्या प्रकारच्या संकल्पना सुरुवातीला मांडल्या. आणि त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती, त्यांनी एक राष्ट्राची संपत्ती हे एक पुस्तक केलं, एक ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यालाच आपण म्हणतो ॲन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन. या ग्रंथामध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या मांडली. ॲडम स्मिथ यांच्यामध्ये मते काय माहिती आहे का, त्यांचं मत काय बाबा, की इकॉनॉमिक्स ॲज अ सायन्स ऑफ वेल्थ, म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. संपत्ती म्हणजे काय, पैसा. पैसा असेल, तुमची जमीन जुमला असेल, काही असेल, तुमची फॅक्टरी असेल, जी काही संपत्ती असेल आहे, काही असू दे तुमच्याकडे असणारी वस्तू, तुमची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं शास्त्र आहे अर्थशास्त्र म्हणजे, असं ॲडम स्मिथ यांचं मत होतं. आता याचे काही की पॉईंट्स आहेत. ॲडम स्मिथ यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांच्या मते त्यांनी जी काही व्याख्या मांडली, त्यांच्या व्याख्यातले महत्त्वाचे मुद्दे काय, लेझीज फिअर म्हणजे लेझीज फिअर आपण म्हणतो ना, त्याला आपण म्हणतो नॉन इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे निरहस्तक्षेपाचे धोरण, म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नाही पाहिजे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये, असं निरहस्तक्षेपाचं धोरण पाहिजे, हस्तक्षेप नसला पाहिजे कुठल्याही प्रकारचा, असं या ठिकाणी म्हणतोय तो. त्याचबरोबर दुसरा मुद्दा कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन, म्हणजे भांडवल आणि संपत्ती जे आहे ना यांचा साठा असला पाहिजे पुरेसा. दुसरा आहे नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक्स अफेअर्स, म्हणजे आर्थिक घडामोडींचे नैसर्गिक नियम त्याच्या व्याख्यांमधून दिसून येतात. त्याची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये नैसर्गिक घडामोडींचे नियम दिसून येतात. आणि त्याचबरोबर डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ ग्रोथ थेअरी, म्हणजे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये जी काही वृद्धी म्हणजे ग्रोथ होते, जी काही वाढ होते त्या वाढीच्या सिद्धांतामध्ये, म्हणजे अर्थव्यवस्थेची वाढ असेल त्या वाढीच्या सिद्धांतामध्ये श्रमविभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व आहे. श्रमविभाजन म्हणजे कामाचं जे विभाजन आहे त्या कामाच्या विभाजनाला महत्त्व आहे. म्हणजे इतके काही इम्पॉर्टंट त्याच्या व्याख्यामधून इतके काही इम्पॉर्टंट मुद्दे दिसतात. व्याख्या जी आहे ते आपण डिटेल्समध्ये पाहूयात, पण हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. हे आपल्याला एखाद्या बहुपर्यायी प्रश्नांमध्ये उपयोगी ठरू शकतात हे मुद्दे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का की पॉल रोमर, विल्यम्स नॉर्धॉस यांना 2018 सालचा अर्थशास्त्रीय नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत, तर नॉर्धॉस यांनी पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. मी अशी पण काही माहिती आणलेली आहे की जी पुस्तकामध्ये नाही आहे. बघा, पॉल रोमर्स अँड विल्यम नॉर्धॉस हॅव वोन नोबेल मेमोरियल प्राइज इन इकॉनॉमिक्स फॉर 2018. Paul Romer tends to be described as a growth theorist, wherever मिस्टर आपल्याकडे हे जे आहेत मिस्टर नॉर्धॉस हॅज रिमार्केबली कॉन्ट्रीब्युटेड टू द फील्ड ऑफ इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स. आता यांचं जे काम आहे दोघांचं सुद्धा, त्याच्यामध्ये एक आपल्याकडे या ठिकाणी विल्यम नॉर्धॉस आहे. ते बघा, हे विल्यम नॉर्धॉस आहे, हे जे आपल्याला दिसतात हे विल्यम नॉर्धॉस या ठिकाणी दिसतात. ओके, हे विल्यम नॉर्धॉस. आणि दुसरी जी या ठिकाणी व्यक्ती दिसते ही विल्यम नॉर्धॉस हे पहिली व्यक्ती, आणि दुसरी जी व्यक्ती आहे ती पॉल रोमर आहे आपल्याकडे. ओके, आता यांच्या दोघांचं जे काम आहे या ठिकाणी इथं दिसते बघा. याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, हा जो नोबेल पुरस्कार आहे तो खूप दुर्मिळ आणि खूप महत्त्वाचा, जागतिक दर्जाचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. जो पुरस्कार अर्थशास्त्रामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांना मिळतो. अर्थशास्त्र, शांतता, फिजिक्स, केमिस्ट्री, त्याचबरोबर तुमचं जे काही लिखाण आपण करतो, जे काही साहित्य आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये, काही ठराविक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना सर्वोच्च पुरस्कार आहे, दरवर्षी तो दिला जातो. ओके, तर याच्यामध्ये या दोघांचं काम काय बघा, या ठिकाणी दिलंय की डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र, आरोग्य, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. ओके, आता नॉर्डस आणि रोमर हे दोघं जण आहेत आपल्याकडे, नॉर्डस आणि रोमर, या दोघांनीही जागतिक हवामान बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून, म्हणजे जागतिक हवामान बदल म्हणजे जगामध्ये जे काही हवामान बदल होतात त्या बदलाची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो याचं संशोधन केलं.
म्हणजे उदाहरणार्थ जर का आज तापमान वाढत आहे तर तापमान वाढीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होऊ शकतो, किंवा इतर जे काही हवामानाचे बदल घडून येतात. उदाहरणार्थ मागे कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. मग त्या निसर्ग चक्रीवादळामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम झाला. कोकण किनारपट्टीतली बरीचशी गावं आहेत, तिथं कितीतरी महिने लाईट्स नव्हती. त्याच्यामुळे तिकडचं जे अर्थकारण आहे, तो अर्थकारणाचा जो गाडा आहे, गावगाडा, तो थांबला होता. त्यामुळं या सगळ्यांचा अर्थव्यवस्थेवरती जो परिणाम होता त्याच्यावरती बारकाईनं अभ्यास करून या दोघांनी आपलं संशोधन केलं होतं. आणि या संशोधनामुळं त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांनी जे मोलाचं काम केलं त्याबद्दल त्यांना अर्थशास्त्राचा हा बहुमूल्य पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता. पुढे या ठिकाणी आणखी काही मुद्दे बघा ना. अर्थशास्त्रातील इतर नोबेल पारितोषिक विजेते तुम्हाला माहिती आहेत का? अदर नोबेल प्राइज विनर्स इन इकॉनॉमिक्स बघा या ठिकाणी भरपूर आहेत. बघा तुम्ही गुगलवर सर्च केलं तर एवढे सगळे आहेत. 2020 साली आता विल्सन यांना भेटला, रॉबर्ट विल्सन यांना भेटला जस्ट. आणि त्याचबरोबर पॉल मिलगॉर्म या दोघांना मिळाला. त्याच्यानंतर मिचेल क्रेमर यांना मिळाला होता मागे. त्याचबरोबर अभिजित अभिजित बॅनर्जी हे आपल्या मराठी भारतीय वंशाचे दिसतात, यांना एक मिळाला होता या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि या ठिकाणी बघा ना बरीच मोठी तुम्हाला या ठिकाणी यादी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळू शकते. बघा ह्या दोघांना 2018 साली यांची नावं सुद्धा आहेत तिथं, पॉल आणि विल्यम या दोघांचा विचार जो आपण आता केला होता. ओके, तर हे सगळे इकॉनॉमिक्स थे. पण इथं खाली जे दिसतात ना हे सगळे भारतीय लोक आहेत की ज्यांना आपण नोबेल पुरस्कार मिळाला होता. पण हे सगळे जे आहेत ते इकॉनॉमिक्स नाही. त्याच्यामध्ये अमर्त्य सेन जे आहेत ना ते भारतीय, यांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. याच्यामध्ये CV रमन यांना रमन रे या संदर्भातला पुरस्कार, याच्यामुळं रमन त्यांनी एक रे जो विज्ञानावरती काम केलं होतं, फिजिक्सवरती, त्याबद्दल यांना मिळाला होता. आणि रवींद्रनाथ टागोर यांचा जो गीतांजली ग्रंथ आहे त्यांनी जो लिहिला होता त्या ग्रंथासाठी सगळ्यात पहिला पुरस्कार भारतामध्ये कुणाला मिळाला होता नोबेल, तर रवींद्रनाथ टागोर यांना मिळाला होता. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अजून सुद्धा या ठिकाणी बरीचशी नावं आहेत ती या ठिकाणी आलेली नाही आहेत, पण ठीक आहे, आता जेवढी नावं माझ्यासमोर आहेत ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली. नुकताच कैलास सत्यार्थी यांना मागे एक नोबेल पुरस्कार मिळाला होता शांततेचा, ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. पण याच्यामध्ये अमर्त्य कुमार सेन यांना इकॉनॉमिक्स, भारतीय इकॉनॉमिक्स त्यांना मिळाला होता. यांचा सुद्धा अभ्यास असू शकतो या वर्षीच्या पुढच्या काही सिलेबसमध्ये. मी पुढची काही पुस्तकं, पुढचे काही मुद्दे वाचले नाहीत, म्हणजे पुढची प्रकरणं वाचली नाही, पहिल्या प्रकरणावरच अभ्यास केला. पण यांची दखल भारतीय अर्थशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते. खूप मोठं काम आहे अर्थशास्त्रावर त्यांचं. तर आता आपण पुढे जाऊयात पुढच्या मुद्द्यांकडे. बघा या ठिकाणी पुढच्या मुद्द्यांकडे मित्रांनो जाण्याच्या अगोदर मला असं वाटतं की आजचा जो सेशन आहे तो सेशन खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओला प्लीज लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर. आणि त्याचबरोबर च्या बाजूला म्हणजे लाईक करा आणि त्याचबरोबर आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, मला असं वाटतं की आता आपण इथंच थांबूयात, कारण 23-24 मिनिटाची व्हिडिओ झालेली आहे. तर आपण दररोज थोडा थोडा आपण अभ्यास करू, थोडा अभ्यास करून आपण खूप पुढे जाऊयात. तर आज इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा जो पार्ट आपल्याकडे रेडी आहे, बघा या सगळ्या गोष्टी रेडी आहेत, यावरती आपण चर्चा करणार आहोत. बरेचसे मुद्दे आहेत, पण आजचं लेक्चर इथंच थांबू. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. ठीक आहे, तर मित्रांनो धन्यवाद. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ना या चॅप्टरवर आधारित ज्या नोट्स आहेत त्याच्या नोट्सची PDF फाईल देण्याचा मी प्रयत्न करेल. आता सध्या आजच प्रयत्न करेल असं नाही आहे, पण लवकर 1-2 दिवसामध्ये व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी नोट्स देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. ठीक आहे, तर तुर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.